आलेले किती टन विकला? 3 टन झाला माल. 3 टन झाला. 3 टन म्हणजे किती किलो? आता बोले आमची शेती आम्हाला काय माहिती नाही. काय तुम्ही या वर्षी कुठला पीक लावणार आहे तुम्ही? जरा मध्ये जाऊ नका ना, याला मी बोलतो ना. अरे बाबा बसू नका बोलले, म्हणजे पालखी उठवायला लावली होती आणि नंतर दुसऱ्या वर्षी आल्यानंतर या हॉटेलला सील लावण्यात आला होता. म्हणजे काय हलवू नको. डॉक्टर दिगंबर स्पेशलिस्ट जनावरांचा आहे. चला बॅगी टेम्पो मध्ये लोड करण्याचा कार्य सुरू आहे. साईराम 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 ओम साईराम. आजचा आपला 5वा दिवस आहे आणि मेन म्हणजे आपल्याला आता इथून जो निघायचा आहे तो सर्वांनी एकत्र राहायचं आहे. 2 फाटे मिळणार आहेत आपल्याला आणि ते दोन्ही डिवाइड आहेत एकमेकांना. एक मंच चाकणला जाणार आहे, एक राजगुरूला जाणार आहे. त्यामुळे आपल्याला दोघांना सर्वांना एकत्र होऊन जायचं आहे. आणि साफसफाई ठेवा. रात्रीचा मुक्काम आपला मंचर हॉलला आहे, त्याच्यामुळं तिथं अजिबात म्हणजे आपल्याला कोण बोलेल असं वागू नका, कुठल्या वस्तूला हात लावू नका. साईराम साईराम ओम साईराम 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 ओम साईराम ओम साईराम ओम साईराम साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम साईराम ओम साईराम ओम साईराम 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 ओम साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम 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 ओम साईराम साईराम ओम साईराम. जय शिवराय. मी राजदीप गरत तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. आत्तापर्यंतचा आपला 136 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला आणि आपला आजचा 5वा दिवस आहे. आणि आजची आपली रनिंग आहे ती कमसे कम 35 किलोमीटर असणार आहे. आणि आजची वस्ती आपली मंचर हॉल येथे असणार आहे. मोठा हॉल आहे. सर्व काही ते तुम्हाला प्रवासात दिसेल. आणि आत्ता सध्या आपण आहे काय कुठला खेकडा गँग काय कुठली मिनगुट गँग मिनगुट गँग सोबत आहे आपण. आणि सर्व आपले मित्रच आहेत. मिनगुट गँग. हा लीडर आमचा. काय सांगशील प्रवास कसा चाललाय? एकदम आरामात चालला. मस्त चाललाय ना? ओके. एन्जॉय फुल एन्जॉय फुल एन्जॉय. का त्रास वगैरे? काय नाही फुल एन्जॉय ना? लीडर लीडरला भेटतंय.
साईराम कसा आरामात ओके ना. याला खास वेस्ट इंडिज वरून मागवलेला आपण. आणि साईराम आपला सॅम आहे. सॅम ए सॅम इथं बडबड नको सांग. तू प्रवास कसा आलाय सांग. मस्त झालं. आणि दुर्वेश आपले सामील झालाय. साईराम आजच आलेलो आहे. आता बघू आपला प्रवास कसा होतोय तो. नक्कीच नक्कीच मस्त होईल. चला ओम साईराम. साईराम सडोक कट कारण का त्यांनी कट तशी शर्टासारखे मारलेले आहे. अशीच हशा मजा करत करत आपली पदयात्रा सुरू आहे. आपली प्रवास सुरू आहे. तर पूर्ण ब्लॉग बघा. आणि चॅनलवर नवीन असेल तर काय करा सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. चला सिटीमधून हायवेला निघालो आणि 4:20ला आपला प्रवास सुरू केला होता. आता 5:30 वाजलेत आणि स्टॉप घेतलाय. एक हॉटेल आहे. साईराम साईराम चला पालखी निघाली आहे. साईराम यो एक बारका पोरगा बघा. यो एक बारका पोरगा बघ. 5:35ला थांबलो होतो. 6:10 झालेत आणि असं वाटलं म्हणजे डोले मिटले होते जरा वेळ. असं वाटलं 5 मिनिटात शिट्टी मारली. एवढी गार झोप लागलेली. आपला सामील झालेत आपल्या पदयात्रेमध्ये. सामील झालेला आहे म्हणजे 34 आलेले आहेत. मूर्ख मुलं आहेत आलेले. मूर्ख मुलं सगळी आलेले आहेत. 8:34 काही कारणाचा साईराम येऊ शकले नाही. पण आज आले. पण मनापासून त्यांचं स्वागत आहे. दिंडीमध्ये सामील झाले. तो ओम साईराम म्हणून प्रवासाला सुरुवात करा चांगल्या मनाने. बोला आवाज द्या. आता आवाज द्या. साईराम पण आलेत. पण त्याला आम्ही बोललो का दाढी करूनच या. दाढी करायची गरज नाही. बघा कधी चिकनार झालं. आणि असं वाटतं फॉरेनर आपण चालायला याच्यामध्ये फरक बघा आणि चेहऱ्यामध्ये फरक असं वाटत नाही. हे चेहरा बघा कसा आहे. हा बघा फॉरेनर दिसतात. मला वाटतं हा उजेड याच्याच मुळे झालेला आहे काय. आणि उजेड पडला जो आले बोल चेहऱ्यामध्ये बघा फॉरेनरची भाषा ओम साईराम म्हणजे चला साईराम साईराम चला. दिंडीला आल्यावर काम बंद करायचं असते. उभं राहून फक्त बरोबर आहे. हे 5 दिवसातल्या प्रवासातला मोठा पल्ला आहे. 35 किलोमीटरचा प्लस पण होऊ शकते. सो डिस्टन्स लवकरात लवकर कव्हर करतोय. आणि आता स्टॉप घेतलाय चहाचा. गेल्या व्हिडिओत मध्ये म्हणालो होतो तुम्हाला का दुसरा स्टॉप असते तिकडे घरगुती आपल्याला फराल वगैरे भेटत असते. तर आज पोली भेटले आपल्याला. ओके साईराम. आणि इकडं बेसनचे लाडू तुम्हाला म्हणालो होतो. साईराम साईराम लाडू बेसनचे लाडू. काय बोलतो. 1 नंबर 3 खाल्ल्या. पोळी 3 खाल्ल्यास. काजू भरा. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. तुम्हाला कसा विसरीन मामा. तुम्ही तर खरं आपले पदयात्रेचे हिरो आहे. साईराम आयरो ना. खिशात काय दाखव तुझे. काय दाखव तुझ्या खिशात काय. माझ्या खिशात कागद आहेत. दाखव कसलं आहेत. किती खाल्लेस. मी खाल्ले नाही ते. पण हे ते एक चांगली गोष्ट आहे का. हे तू इथं न फेकता खिशात घेऊन चाललास. कुठेतरी डस्टबिन भेटल तिथं टाक. साईराम ही साई सेवा आहे. हसत होतं तुला सगळे. हे बघ हे बघ अशी पोरा इथं. साईराम ओ साईराम. ही पोरा बघा काय ना काय बोलतात. एवढी तुमची ओळख असून तुम्ही लग्न का नाही करो. आपण कुठे येऊ. चाकण मध्ये आहोत आपण. आणि आता आपला भाऊ दादाची ओळख आपल्याला इकडे पाहायला भेटणार आहे. बरोबर बोललं ना.
ओके. दरवर्षीप्रमाणे ओळखीची माणसं भेटतात आम्हाला आज दाखवतात जरा आणि ओम साईराम बोलतो ओके ना. आणि पहिली गोष्ट भाऊ इकडे राहिलेला होता त्यामुळे भाऊसांची इथं जागा होती ते सांगून दिलं नाही तुम्ही आम्हाला पण त्या तुम्ही विकली शेतीची जागा विकली आता आम्ही त्यामुळे ओळख आहे ना तुमची शिर्डीला आणि काही संस्थानाला दिलेली आहे जागा ओम साईराम. आता आपल्याकडे आलेले आहेत त्याच्यामुळे किती जितकं एन्जॉय करायचं तेव्हा चालू शकता एन्जॉय करू शकता मजाक मस्ती पण सांभाळून करायची. बरोबर. आता आपण मोठा रस्ता आहे ना यो म्हणून करतो नाही तर कशाला एकदम पलवाट घेतली का काय नाही. ए बसवाल्याला घ्या. ओम साईराम. सोनपरी बघा. तो इथे नाही तो कौशलची चालण्याची ऍक्टिंग करते. गेल्या वर्षी मी स्ट्रॉबेरी पीक लावलेला इकडे. किती विकलीस थांब आलं किती विकलीस? 7 लाखापर्यंत गेला. नाही किती किलो विकलीस? किलो टनवर आमचं टनवर विकताय काय? किती टन विकलास? 3 टन झाला माल. 3 टन झाला. 3 टन म्हणजे किती किलो? आता बोले 1 टनाला 1,000 किलो. बरोबर आहे. असं 3,000 किलो. ओके साईराम. आम्हाला टनामध्ये सांगू नका आमची शेती आम्हाला काय माहिती नाही काय तुम्ही यावर्षी कुठला पीक लावणार आहे तुम्ही जरा मध्ये जाऊ नको ना याला मी बोलतो ना मोठे दादा जास्त बोलतोय ओव्हर बोलतोय आता. ए दादा आवाज गेला. ए साईराम धावचाला पटापट आपल्याला मारतील. नाशिक परत फिरून जावं लागेल. फक्त आपला आता सॉरी हा माझ्या सोबत असतो शेतीचं काम कर याला मी ज्याच्या हाताशी असतो माझे पण काही कामाचं नाही तो फक्त जास्त असतो बघतो. तरी पण तुम्हाला शेतीचा किती वर्षापासून अनुभव आहे? अनुभव तरी 10 वर्षापासून कारण माझा माणूस सगळा फॉरेनला जातो हा फॉरेनचा माणूस चांगला एक बोलायचं आहे ए साईराम 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 ओळख 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 दाखव. कडक ओळख ब्रँड बघा आता फॉरेन त्यांच्या भाषेमध्ये स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी बोलू शकतो. राहुल मात्रे सोडली आवडीची मेंटल राहुल मात्रे. ए मामाला मामा आहे गाडीवाला माय. ओम साईराम. ए टेम्पो आलेला मजा मस्ती करत करत प्रवास कापतोय आपण आणि 9 वाजले आणि नाश्त्याला थांबलोय. सगळे आराम करतायत. मस्त शेड बघितलेला आहे. साईराम नाश्त्याची वेळ झालेली आहे. मावशी साईराम, काकू साईराम साईराम साईराम. नाश्त्याला बघा पुरी भाजी आहे. ओके चला जाऊया सर्व. साईराम साईराम असते का? 2 प्लेटी घेऊन बसलास तुला का वाटतंय? साईराम साईराम कशी झाली भाजी? मस्त ना मस्त बघा. साईराम आपल्या पदयात्रेमध्ये जॉईन झालेत नवीनच. प्रीत काल झालाय आणि कुणाल. साईराम पहिलं वर्ष आहे. ओके भेटायला लागेल त्याला. साईराम 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 पहिल्या वर्ष साईराम इकडे बघा. साईराम साईराम ओम साईराम साईराम साईराम
साईराम मामा अंगठ्याला काय भाजी लावलीस? साईराम 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 पुरी भाजी साईराम ओम साई. ओ दिनेश दादा इकडे बघा की साईराम साईराम साईराम. आपल्याला काल जॉईन झाले तिघ जण, रिकू दादा, अक्षय आणि भाऊ हितेश भाऊ. ओके बट वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा बर्थडे पण त्याच निमित्त त्याने आपल्याला मगाशी लाडू वाटले का काय? बेसनचे लाडू नंतर आहे. ओके हे बघा साईराम साईराम कीर्तिराज आता जॉईन झाला आपल्यासोबत. ओके ना साईराम. आणि भाऊ दादाचा 25 वर्षाचा भाऊ फटाकड्यांची पिशव्या घेऊन फिरतोय रस्त्याला, वाजवत फिरतोय. साईराम साईराम. बरं किंवा खायच्याच वेळी येते. साईराम साईराम साईराम. ओम साईराम या नाश्ता करायला. करा साईराम मामा. साईराम साईराम. ओके झालं ना सगळा? साईराम साईराम. पालखी प्रमुख साईराम 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 दादा साईराम. शेवटच्या मानाचा झेंडा यांच्याकडे असतो आणि यांच्याकडे त्यांचा मुलगा साईराम. मामासला कुठं टाकला? ओके बघ साईराम साईराम. मामीच बरं की मामासला व्हिडिओ घेत नाही. मामा हाय कर मामीला. हाय हाय मामा हाय मामा हाय. साईराम इकडे बघा. साईराम 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 ओम साईराम. साईराम. अरे केस बांधायला कोण नाही त्याची? बावली धोका दिला ना. काय मग काय उद्या बांधीन आधी बांधली नाही. 5 दिवस आणि मग दाढी बांधायला सांगू त्याला. दाढीला रब्बड बांधायला सांग. छोटं स्ट्रेटनिंग करायची. आणि जर भाऊ दादाला बांधता नसते नाही तर वहिनीला व्हिडिओ कॉल कर, वहिनी शिकवल. कारण रात्रभर व्हिडिओ कॉलच असतच ना. नाही आता काल झोपलो मी. साईराम. इथं पालखी ठेवण्यात आलेली आहे आपली. चला आता आपण नाश्ता करून घेऊया. ओम साईराम. मात्र डीजे बद्दल मी 2 शब्द सांगणार. दरवर्षी आपल्या सेवा डीजे साईराम. तुमच्या डीजेने येतो आम्हाला मजा, तुमच्या डीजेने आम्हाला येतो मजा. तुम्ही नसले तर आम्हाला वाटतं देवाने दिली आम्हाला सजा. अरे बाबा साईराम साईराम. एवढी मोठी हुकमा दिले हो तुला बाय. त्यांची पण इच्छा आहे काय दरवर्षी प्रमाणे नाही म्हणताना पण येते बाबा घेऊन येतात त्याला. पहिला विचारला दर प्रत्येक वेळ त्याला विचारतो येणार की नाही ना. ऑर्डर ऑर्डर लागण्याचं. नंतर दुसऱ्यांदा जवळ येत असा साईराम बघू कसं होतं. पण काही 2-3 ऑर्डर फिरवल्या. काय पण नको लागून मम्मी बघते ब्लॉग बाई. साईराम. काय नाही सगळ्यात हो डीजेमध्ये आम्हाला जो प्रोत्साहन देतो ना सांगण्याची गरज नाही. साईरामला योग आणि तो लावा. आणि कोणाला ऑर्डर लागली लग्न विग्नाची विघ्नेश मात्रेला कॉन्टॅक्ट करा. आवड याला बोलत आवड साई दिंडीची. भाऊ पाहिजे तो भाऊ. अरे ब्लॉग तुझा बनवला आम्ही पडला तो भाऊ पडला तर सेवा बघा किती करणार. भाऊ दादा सकाळी वॉशरूमला जाताना पडला तर त्याला बघण्यासाठी बघा किती जण आले. हो लागलाय किती दाखव पहिले. ढोपा फुटलाय.
डोपा दाखवी नाही लग्नात दाखवी डोपा नाणं पडताना आमचा एक पोर आहे तो डोपा दाखवी नाही लग्नात दाखवणार आहे. ओके भाऊसाठी खास मामाला किती काळजी आहे बघा. पायीच नाही दाखवू पण तो बघ लगेच पाय खालती करते. टोपा फुटलाय. बघा सर्व बघायला आले. भाऊला झाला. भाऊचा तर प्रेम बघा किती आहे. साबणावरशी पडला. या हिम्मत दादा ना. पहिला वर्ष आहे ना दिंडीचा. यापूर्वी कधीच दिंडी केलीच नाही तुम्ही? केली 2011ला केली. कोणत्या सोबत केलीस? ते आमच्या 74 अजय 74 असं आहे काय? कसं वाटलं आपलं मंडळ? तुमचा मंडळ एक नंबर. खाण्यापिण्याची सोय तुमचा नाही दादा आपला नाही आमच्या भाऊचा मंडळ आहे तो म्हणून मी आलोय. खास भाऊ मुलं आलोय. भाऊचा मला प्रेम असल्यामुळं भाऊच्यावर सगळ्यात जास्त बडबड तूच त्याला. आणि तुझ्या आता बारकी पोरा बडबडायला लागली ना त्याला. माझा मित्र येतो. भाऊ मुलं मी या दिल्लीमध्ये आलेलो आहे आणि याच्या पुढे कधी येणार भाऊ मुलंच येणार. ओम साईराम. नाश्ता वगैरे करून निघालो आता. खूप लांबचा प्रवास असणार आहे. सो जाऊया. जेवणाची वस्ती 8 किलोमीटर झाला अजून. चला 8 किलोमीटर म्हणजे अजून आपल्याला 2 तास लागणार आहे. 2 तास लागतील. चला आणि आता ऊन आलाय डोक्यात. यो 9:30 वाजले तर 9:30 9:40 झाले असतील. यो ऊन लागलाय. चला जाऊया. 9:40 बरोबर ना. ऊन बघा काय चालू झालं. चला साईराम. ओम साईराम. लास्टचा झेंडा दिसतो. चला की जाऊ पहिले झेंड्यापर्यंत. मला ओम साईराम. चला ओम साईराम. साईनाथ महाराज की जय. बाबा की जय. साईराम. अरे बाबा. अरे बाबा. मामाला हरवला. मामा एक नंबर. मामा जिंकले. अरे मामा जिंकला दुसरा. दम का किती मारलं? 50 मारलं. 50 मारलं. मामाने मारलं मारलं. अरे बाबा. शर्यत लागली होती दोघांच्या. बाबा अर्ध्या हरवला मामा तुला. नवीन एंट्री झाले. नवीन यात्री सामील झाले आपल्यात. साईराम. पोरीला हायकर नाही तर माझा डोका खाईल. ते रोल नंबर 47. 5व्या दिवसाला तुला कसं वाटतं? पहिल्यांदा आला असेल ना मध्येच ना. मजा नाही वाटत. लाज वाटते पहिली सगळीकडे असं बघा वेगळा. दरवर्षी रेग्युलर येणारा माणूस आज 5व्या दिवशी आला. काय बंदोबस्त होता. छठ पूजा होती. अमित शहा आला होता. हॅलो कामाचा पहिला विचार करायला लागला. बरोबर आहे. ओम साईराम. साईराम. बाबा बोलले आज ये. 5 दिवस मिस गेलास पण तू आता 5 दिवसाचं जितकं मिस जिंकलास ना हे 4 दिवसात ते भरून काढ. उभरा उठताना लो तू नाचत आहे तितकी नाच. चावमेव मामा आहे ना त्याच्याकडे ट्रेनिंग घे त्याच्याकडे. 4 दिवसात त्याला तुला वाटणार नाही का यांचा झाला सुरुवात. अरे मेलो हसून रस्त्यान मेलो. ओम साईराम. आपल्या दिंडीमध्ये नवीनच काय तरी लोक बघायला भेटाल म्हणजे अक्षय थाली. आणि काय झालं अक्षय थाली. पुन्हा लावा बघून. माझे कशाला आता तुमचे होते तुम्ही बघू कसं दिसतात. नंतर असं हसता भाऊ कालपासून सगळ्यांना मारते. असं कोण ना बघत. असं मारते असते पोर. आणि इथं ते फॉरेनरचे 2 नंबरचे आलेले माणसं. एक फॉरेनर आहे. एक 2 नंबर दुसरा एक फॉरेनर तिथं बसला बघा. ते बघा गाडीला हात घालून. जी नाही त्याला. ये वाटत गोईन गेला. हाती फुला.
यांची सुरुवात झाली. मुला नाही फुल मी गुलाब बोल बोला तुम्ही बोला तू फुल मी गुलाब बोला एकदा बोल बोला. तयारच होता तो. साईराम बोला. काय आहे फुल मी गुलाब फक्त तुम्ही बोला मी बोलतो बोला त्याला पुढे काही बोलत आहे. नाही मी फुल फुल नाही तू जल्दी बोल, अरे जल्दी बोल, मी गुलाब बोल तू फुल मी गुलाब तू फुल मी गुलाब तू फुल मी गुलाब एकदा बोल बोल तू फुल नीट बोला भाऊ ना तू फुल मी गुलाब ना बाई काय तू गुलाब तुला झालं जुलाब त्याला तेच बोलत होता. साईराम ऑफ रोड सुरू झाला आपला. ओम साईराम 3 किलोमीटरचा प्रवास कट करण्यासाठी आपण हा मार्ग वापरत असतो. शॉर्टकट मार्ग थोडा कठीण जातो पण ठीक आहे. 3 किलोमीटरसाठी ठीक आहे. चला. साईनाथ महाराज की, साई बाबा की. प्रीतनी बघा का आणलाय. डोंगरातली रानमेवा सीताफळ मजबूत मोठा भेटलाय त्याला. पण तो या इकडच्या लोकांच्या इथून राहिला कसा काय एवढा मोठा. म्हणजे साफ केलेला असते सर्व ना रान यो कायच भेटत नाही तर. साईची कृपा होती म्हणून भेटला. हो नक्कीच. एक नंबर बोलला बघा. साईराम झाले शिकलेत एके दिवसात. शिर्डीला चला, चला रे चला शिर्डीला चला, साईबाबांच्या दर्शनाला, साईबाबांच्या दर्शनाला. निघाली पालखी शिर्डीला, भक्त पायी पायी चालला. साई द्रोणगिरी पदयात्रा मंडल पायी पायी चालला. साई द्रोणगिरी पदयात्रा मंडल पायी पायी चालला. शुभांगी थली कल्पना पाटील अलका थली, पायी शिर्डीला चालली. पंचपक्वान जेवण बनवी ती, सेवाचारींची ती ख्याती. पंचपक्वान जेवण बनवी ती, सेवाचारींची ती ख्याती. साईचा आशीर्वाद त्या माऊलीना. निघाली पालखी शिर्डीला, भक्त पायी पायी चालला. साई द्रोणगिरी पदयात्रा मंडल पायी पायी चालला. साई द्रोणगिरी पदयात्रा मंडल पायी पायी चालला. हा 3-4 किलोमीटरचा मेन रोडचा घाट होता, तो आपण टाळून या ऑफ रोडने आलो. साईराम ओके ना. साईराम चला. घाट जेव्हा आपण चढायचा घेतला हा, तेव्हा आपल्याला पाण्याची वगैरे सोय केली होती.
आणि लगेच बघा इथं स्टॉप वरतीच जोससाठी जोसचा पाणी घेऊन आलेत. साईराम आपण 15 मिनिटाला 1 किलोमीटर कव्हर करत असू. काय अंदाज वगैरे लावलेला आहेस तुम्ही याच्या पूर्वी कधी? 1 तासामध्ये होतं 1 तासामध्ये आपण 6-6.5 किलोमीटर चालतो. म्हणजे आता जो मेन रोड होता तो किती किलोमीटरचा असेल साधारण? शॉर्टकट 3-4 किलोमीटर वाचला. म्हणजे 5-10 मिनिटात आपण वरती चढलो ना. ओके, म्हणजे अर्धा तास आपण जास्त वाचवला. आणि तासापेक्षा जास्त आपला तो जो श्रम असते मेन रोडचा चढण, तो पण घाटाचाच रस्ता असेल ना. असा डोंगराला आट्टा मारून यायला लागत असेल तो आपण डायरेक्ट कव्हर करतो शॉर्टकटने. चला साईराम. आपला जो शॉर्टकट मार्ग होता त्याच्यावर आपण हायवेवरती आल्या थांबत असतं. एक हॉटेल आहे साईराम. बघा किती भरला. आज रात्री काढो इंजेक्शन, ठीक आहे? किंवा आता आपण वस्तीवर थांबू ना, तिकडे काढ. इंजेक्शन काढ आता वस्तीवर. आता गेलो ना आपला जेव्हाच्या तिथं काढलं तरी चालेल, किंवा रात्री आराम भेटेल ना तेव्हा काढ. बघ तुला जसं सोयीस्कर वाटेल तसं कर, ठीक आहे? साईराम. आपली पालखी इथे ठेवण्यात आलेली आहे आणि हा हॉटेल आहे. त्याला सध्या सरकारने स्टे मारलेला आहे. आणि याची कहाणी अशी आहे की एके साली एके वर्षी आपली पालखी इथे ठेवण्यात आली होती. आणि या हॉटेल मालकाने किंवा त्याच्यातले कोणी वेटर वगैरे असतील त्यांनी आपल्या पदयात्रेनं उठवला होता इथून. म्हणजे बसू नका बोललेलं, म्हणजे पालखी उठवायला लावली होती. आणि नंतर दुसऱ्या वर्षी आल्यानंतर या हॉटेलला सील लावण्यात आला होता. म्हणजे जेव्हा पदयात्रे आपल्या दुसऱ्या दिवशी आले तेव्हा या हॉटेलला सील लावण्यात आला होता. अशी या हॉटेलची कहाणी आहे. हा विषय जो आपण हातरतो कापड त्याच्यावरनं चाललाय ना साईराम? होय होय होय. पहिले तुम्ही स्वतः पुरताच हातारला होता आजच्या दिवशी सकाळी. हा, तर माझ्या मी आलो जेव्हा पुढे आलो सगळ्यांच्या. आणि मग आपण हॉल्ट करताना एक कापड, ह्या कापडावर 4 जण 5 जण तरी झोपू शकतात. हा, पण मी तो एकट्यापुरतीच त्याची घडी सोडली. हा, आणि माझा आराम केला, चालायला लागलो. हा, आणि मनात माझ्या असं आलं, अरे मी आज काहीतरी चुकीचं वागले, हा, असं माझ्याच मनात आलं. मी म्हंटल नाही, हे आज आता माझ्याकडून कृत्य झालं हे बरोबर नाहीये. हा, आपल्याला हे सुधारलं पाहिजे. मग त्याच्यानंतर जेवढे आपण हॉल्ट घेतले हा, तेव्हा मी तर बसलोच त्या कापडावर, हा, पण इतर सुद्धा माणसं बसली न बसली तरी मी पूर्ण कापड अंतरलं. हा. आणि तो एक समाधान. ते एक समाधान आहे. साईराम, नाव काय आपलं? माझं नाव उल्हास पाटील. किती वर्षापासून पदयात्रा करताय? हे माझं पदयात्रेचं दुसरं वर्ष आहे. कसं वाटतंय पदयात्रा करताना? एकदम छान. साईराम, आपला व्यवसाय सध्या? व्यवसाय म्हणजे मी रिटायर्ड आहे. हा, म्हणजे असिस्टंट एक्झिक्युटिव्ह पोस्टवर सप्लाय चेन मध्ये रिटायर्ड झालो. हा, यात्रेला येण्याची म्हणजे इच्छा कशी झाली? इच्छा असं माझं हे पहिल्यापासून ध्येय होतच की काहीतरी करायचं आपल्याला. तसं मी गुरुप्रिय माणूस आहे. मी गुरु हे घेतलं, शिष्यत्व पत्करलेलं आहे नाथपंथाचा. तर काही नाही काय सेवा गुरूंसाठी, गुरूंतर्फे इतर माणसांसाठी करायचा मनात अगदी जन्मजात माझ्यात ते आहे. माझ्यात पण आहे, मिसेस मध्ये पण आहे आणि मुलात पण आहे. आणि माझी मिसेस विशेषतः ती करंजातली आहे. हा, आपलं कल्पना काकी जे आहे. हा, हा, हा. आणि त्यांचा मुलगा अक्षय. हा, ही तिची सख्खी काकी. असं आहे. त्या घरातला जावई आहे. हा, हा. कसं वाटतं आपल्या मंडळामध्ये? मंडळ कसं वाटतं? हे खूप छान आहे, एकदम कोऑपरेटिव्ह आहेत. हा, सगळ्यांना एक मिळून घेतात. ओके, एकदम मस्त मस्त ना. दुसरं वर्ष आहे. देव करू की सातत्याने आपल्याकडून हे कार्य घडत राहावं. नक्कीच नक्कीच. साईराम. ओम साईराम. हे बघा आपली पालखी बघतायत, पोरं बारकी धावत आलीत. ओम साईराम. त्यांना पण आनंद वाटते ना. हे बघा, हो, हे बघा. ओम साईराम. ओम साईराम. हे थांब गाडी बघ.
आले मंडळी. उरण नवी मुंबई. अरे वा. नवी मुंबईवर हो पायी पायी 150 किलोमीटर झाला आज आमचा. 2 दिवस झाले. 5वा दिवस आहे आमचा. 150 किलोमीटर पूर्ण झालाय. रोज 290 किलोमीटर पडते आम्हाला शिर्डी. 30 किलोमीटर रोज चालायचं. 30-35 आज 35चा आमचा वॉक आहे. उद्या 40-45 किलोमीटरचा वॉक आहे. तुम्हाला शुभेच्छा. साईराम साईराम. व्यवस्थित काळजी घ्या. हो नक्कीच साईराम. मी जात होतो पंढरपूरला पायी. पंढरपूरला वारी करता. 11 वर्ष झाली. तुम्हाला नाव काय साईराम तुमचं? हा नाव काय तुमचं? निकम तुकाराम. इकडचे आहात तुम्ही? इथलेच आहे मी. पेठ मधलेच आहात? पेठमधलेच आहे. हा मार्केट आहे या पेठचा फेमस मार्केट आहे ना. हा बुधवारी भरतो का रोज भरतो? बुधवारी. फक्त बुधवारी एक दिवस भरतो काय? ओके साईराम. साईराम. आपलं काय नाव? राजदीप गरज. साईराम. साईराम. 12:30 वाजत आलेत आणि आपण पेठच्या महादेवाच्या मंदिरामध्ये पोहोचले. पालखी इथं ठेवले बघा आणि इथं सर्वजण आता महादेवाचं दर्शन घेत आहेत. हर हर महादेव. सार आहे आणि बिर्ड पण आहे. मावशी भात बघा बस. पालेभाजी. साईराम. साईराम द्या. गुलाबजाम आणि मावापुरी. साईराम मी घेतो नंतर ठीक आहे. साईराम. पूर्ण सर्व भरून वगैरे झालाय. आता निघायची तयारी. एवढी छोटीशी दुनिया आहे. सर्वांची घरं मोठी मोठी आहेत पण इथं आल्यानंतर कसं राहायला लागते माहित आहे. इथं सर्व फक्त साई भक्त आहेत. कोण श्रीमंत नाही कोण गरीब नाही. इकडे सर्व एकसारखे असतात आणि मिळून मिसळून राहत असतात सर्वजण. हे बघा यांची तर अख्खी चाल आहे. हो सेवेला सर्व आहेत. चला वाकेश्वर मंदिरातून महादेवाचं मंदिर होता तिथून निघालोय. 3 वाजले. डॉट 3 वाजले. आज लवकर निघालो कारण का प्रवास थोडा मोठा असणार आहे म्हणून. बोरवाडीला पोहोचलोय. हायवे बाजूलाच आहे आणि इकडं या वडाच्या झाडाखालती एक दर्गा आहे. तिकडं आपला स्टॉप असतोय चहाचा. तिकडं पण थांबलोय. धुरला गँगने धुरला उडवलेला आहे. त्यांचा धुरला काढला बघ. खाली दाखव धुरला गँगचा. 1500 वसूल. चकडेवाली गँग. चकडेवाली गँग. 1500 वसूल केलं नाही. वेगवेगळ्या शिर्डीला चला. चला रे चला शिर्डीला चला. साईबाबांच्या दर्शनाला. साईबाबांच्या दर्शनाला. निघाली पालखी शिर्डीला भक्त पायी पायी चाल. छकडा प्रेमी बघा. आपला बैलगाडा प्रेमी सर्वजण इकडे बघा कसे आहेत ना. छकड्यांचा कारखाना आहे. कसा असतं याचा छकड्यांचा? सेकंडावरचं बाबा बाबा कसलं दिसतं. हा आपल्याकडचा काय या आपल्या एरियामध्ये या छकडावरती बैलगाडा शर्यत होते का. आणि इकडं याच्यावरती योच काय सेकंडाचा काय. सेकंडाचा कसा असतं तिरिंगी. छकडा प्रेमी बघितलेत. आता फटाकड्या प्रेमी बघा. फटाकड्या घेण्यासाठी डायरेक्ट गावा लागतात. आता त्या गणुसांच्यावर फायरिंग केली बीडी बॉम्बची. आता आम्ही त्यांच्यावर फायरिंग करणार आहे. तो बोललेलाच बोलते तुम्हाला सोडते मला.
ये हरामखोर प्लेयर यो. बाबा एवढा मोठा खर्च आहे. अरे बाबा कोण आलाय बघा. अर्जुन नमस्कार नमस्कार. 2 दिवसांनी आताच 5 दिवसांनी आलास. 2 दिवस नाही 3 दिवसांनी आले. अरे बाबा 5वा दिवस चालू आहे आज. चालू आहे 4 दिवसांनी आलो. मग बरोबर आहे. अरे पण तो कसा गाडी साईराम. अरे गाडी थोडी लेट झाली ना. गाडी थोडी 1 दिवस लेट झाली. तुला फसवला घरच्याही. मग काय बरोबर का नाही. बरोबर. आणि आज कम से कम 35 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलाय. आणि पूर्ण हायवे आणि जेव्हापासून आपण निघालोय तेवढी धूल खाल्ली नाही तेवढी या मंचर सिटीमध्ये 1-2 किलोमीटरमध्ये खाल्लंय. चिकार धूल आहे या सिटीमध्ये. तर मित्रांनो 6:30 वाजलेत आणि मगाशी तुम्हाला धुलीबद्दल सांगितला. आणि लगेचच आपण पोहोचलो शिवगिरी मंगल कार्यालय मंचर येथे. आणि आपली पालखीसुद्धा पाठी आहे आपल्या. आणि अलिबागचे आपले सर्व मित्र काय व्हिडिओमध्ये बोलत नाही तर त्यांना पालखी घेताना दाखवतोय थोडा. साईराम आता तरी बघा. चला पोचलोय. मस्त एंट्रीची कमान आहे इकडं बघा. बॅग बघा पद्धतशीर लावलेल्या आहेत. आरमार उडवलेले सुद्धा नाहीत बघा. कशा शिस्ती पद्धतीने लावलेल्या आहेत सर्व बॅग. ही आहे आमच्या मंडळाची शिस्त. सर्वजण कपडे वगैरे चेंज करायला घ्यायच्या अगोदरच तुम्हाला मी हॉल दाखवतो. थोडी लाईट इथे पेटवले नाही पण नंतर तुम्हाला सर्व आरती वगैरे करताना दिसेलच. मोठा हॉल आहे. याच्यामध्ये आरामात जर नीट झोपला ते बघा असं 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 1000 लोक राहू शकतात. तुम्हाला काय वाटते झोपायला. हो म्हणजे इझी राहू शकतात. जाम मोठा हॉल आहे. तर श्री साई द्रोणागिरी पदयात्रा मंडळाच्या ओपन किचन मध्ये आपण आहोत. इथं मामाचं काय करतात. मामा याच्यात काय आहे. आणि इथं नाश्त्यासाठी उंडरा भज्जा चालू आहे. आणि याच्यात बिर्याणी आहे काय. हे बघा मस्त बघा. घी टाकते बघा मामा. वास सुटलाय आताशीच मस्त. या साईडला उंडरा भजी नाश्त्यासाठी. त्या साईडला बिर्याणी रात्रीच्या जेवणासाठी व्हेज बिर्याणी मस्त आहे बघा. साईराम. ओम साईराम. आल्या आल्या आम्हाला रबडी सुद्धा भेटली. मस्त लागली. अख्खा ग्लास प्यालो मी. त्याला जाऊ. दादा मस्त आपल्याला उंडरा भजी घेऊन आलाय. ओम साईराम. पिंट्या दादा आपला पालखीची सजावट करत आहे. तो कार्य तो नेहमी दरवर्षी करत असतो. साईराम. मॉलिशची नवीन मशीन आणले बघा.
जसं जसं दिवस वर्ष पुढे होत जाते तसं तसं नवीन नवीन अपग्रेड होत चालले सर्व काय. बघू पटकन शॉक बिक लागायचा. आपला हॉल आहे ना शिवगिरी मंगल कार्यालय, त्याच्याच बाजूला एक साई तारा म्हणून पान शॉप आहे. म्हणजे पहिल्या वर्षी, आता आपलं 5वं वर्ष आहे पदयात्रेमध्ये, पहिल्या वर्षी दादाची शॉपची व्हिडिओ केली होती आणि तेव्हापासून तो आपल्याला व्हिडिओ बघतोय आणि आता ओळख दाखवल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ कशा वाटतात दादा? एक नंबर बघतोस ना? हो. असाच सपोर्ट ठेवा, ठीक आहे. साई तारा पान शॉपचं नाव आहे. साईराम. मनीच्या इच्छा पूर्ण कराया देवाचं नाव तू घे. मनीच्या इच्छा पूर्ण कराया साईचं नाव तू घे. साईचं नाव तू घे मग माझ्या साईच्या पालखीला ये. साईचं नाव तू घे मग माझ्या साईच्या पालखीला ये. मनीच्या इच्छा पूर्ण कराया देवाचं नाव तू घे. मनीच्या इच्छा पूर्ण कराया देवाचं नाव तू घे. देवाचं नाव तू घे मग माझ्या साईच्या पालखीला ये. देवाचं नाव तू घे मग माझ्या साईच्या पालखीला ये. सुपारी फुटली नवरी नटली जायला सुपारी फुटली.
शिर्डी सजाचे लागतील पाय तरतेला चला आज जेवायला बघा काय काय बिर्याणी आहे, करंजी आहे, ॲप्पल आहे, पापड आहे आणि रायता. लोणचं नाही घेतलं आणि पहिला फोड बघा आपला सावकाश मध्ये पहिलाच अनुभव आहे तुझा बाबा. काय हलवू नको. डॉक्टर दिगंबर स्पेशलिस्ट जनावरांचा ताण दाबू नकोस. बाबा नको झूम. एवढा मोठा आहे का तो आता इंजेक्शन भरायची भीती वाटते मला. डॉक्टर फेल जाऊ शकत नाही. माणसांचं त्यांना काहीच वाटत नाही करायला. कारण का हे कारण का जनावरांचा डॉक्टर झाला. ओके आता उद्या बँडेज त्याला सांगू सगळा. हे बघा सर्व पाय वगैरे साफ करून झालाय आणि आता झोपाची वेळ झाली. आमची पण झोपायची वेळ झाली. आज कमसे कम 35 किलोमीटरचा प्रवास होता. सर्व प्रवासातल्या ज्या ज्या गोष्टी होत्या त्या तुम्हाला सर्व दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मजा मस्ती होत असते. सर्वांची काळजी घेऊन आम्ही मस्ती करत असतो नेहमी. आणि उद्याचा प्रवास भरपूर मोठा असणार आहे. 45 किती 40-45 किलोमीटरचा उद्याचा प्रवास असणार आहे. 40 उद्याचा प्रवासातला उद्या बघूया ना. आजचा प्रवास तिथे चेंज करूया. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर. बाय बाय. सी यू सून. ओम साईराम. जय शिवराय. काळजी घ्या स्वतःची.